नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वादिष्ट मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल गाठी बनवतोय। गुढी उभारली की त्याला नैवेद्य गाठीचा अर्पण केला जातो। सो आपण यावर्षी या गाठी घरी कशा बनवायच्या ते बघणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात या गाठी कशा बनवायची याची माहिती या व्हिडिओमध्ये आहे। अगदी 5 मिनिटात या गाठी कशा बनवतात आपण ते बघणार आहोत। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक आप्पे पात्र स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। तर या आप्पे पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचंय। जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही छोट्या वाट्यांचा वापर करू शकता। म्हणजे ज्या काही आपण साखरेच्या गाठी बनवणार आहोत त्या पटकन निघतात आणि काढताना पण आपल्याला वेळ जास्त लागत नाही व आपण जे गाठी बनवतोय त्या तुटणार नाही। व्यवस्थित असे सगळीकडे तूप लावून घेतलेले आहे। एक जाड असा धागा या दोरा घ्यायचा आहे, याला स्वच्छ धुवून घ्यायचं। तर या दोनच गोष्टी आपल्या इथे लागणार आहेत। तर आपण पाक बनवण्याच्या अगोदर ही तयारी करून ठेवायची, म्हणजे पाक बनवल्यानंतर लगेच आपल्याला टाकता येईल। धुवून घेतलेला दोरा तो या पॅन मध्ये असा पसरून घ्यायचा, म्हणजे टाकून घ्यायचा आहे। आपल्या पॅन मध्ये व्यवस्थित असा बसेल असा दाबून घ्यायचा आहे। नंतर आपण साखरेचा पाक टाकणार आहोत, तर तो यामध्ये व्यवस्थित राहील। इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घेतेय आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय आणि छान असे 2 तरी पाक होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचंय। साखर छान अशी विरघळली आहे। आता मस्त दाटसर असा पाक होईपर्यंत, म्हणजेच गोळी बंद पाक होईपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचंय। त्याला अधूनमधून सतत ढवळत राहायचंय। आता बघा छान मस्त अशी उकळी आली आहे। एक उकळी आल्यानंतर यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यामुळे काय होतं की आपण जो साखरेचा हार किंवा गाठी बनवतोय तो अगदी पांढरा शुभ्र होतो आणि साखरेची जी मळी असते ती निघायला मदत होते। म्हणून 1 ते 2 चमचे एवढं दूध यामध्ये टाकायचं आहे। बघा अशा पद्धतीने जो फेस वरती येतोय तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे। तर अशा चमचेच्या मदतीने हे काढून घ्यायचे, म्हणजे आपण ज्या काही गाठी बनवतोय त्या अगदी पांढरा शुभ्र होतात। वरती जो फेस येतोय तोच काढायचा आहे, आतमधला पाक काढायचा नाही। तर अशा पद्धतीने आपण साखरेवरची मळी काढून घेतलेली आहे। छान गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आहे। याला सतत हलवत राहायचंय। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी घट्ट असा पाक झालाय। आता एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाक टाकायचा आहे। पाक थोडा थंड होऊ द्यायचा आणि याची गोळी बनवायची। हाताने याला चेक करून बघायचं आहे। तर बघा छान याची गोळी तयार होतीये, जी की आपण हाताने इकडे तिकडे हलवू शकतो। तर आपला पाक तयार आहे। आता लगेचच हे आपण आप्पे पात्रात टाकून घ्यायचंय। तर सगळीकडे व्यवस्थित पटकन टाकून घ्यायचंय। ही प्रोसेस लवकर करायची, नाहीतर पाक घट्ट झाला की काय होईल, त्याची पातळ साखर बनेल। म्हणून अगोदरच आप्पे पात्र तयार करून ठेवायचंय। सगळीकडे एकसारखं असे टाकून घ्यायचंय। तर बघा 1 वाटी साखर होती। तर एवढ्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत। इथे आपला सर्व पाक टाकून झालेला आहे। फक्त 5 मिनिटे लागतात त्याला तयार होण्यासाठी। 5 मिनिटमध्ये हे व्यवस्थित सेट होऊन जाते। फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, रूम टेम्परेचरला असेच ठेवून द्यायचं। आणि बघा एकदम घट्ट झालं की याला काढून बघायचंय। थोडं असंच काढायला गेलं की धागा तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे चमच्याने थोडंसं याला पॅन पासून मोकळं करून घ्यायचं, म्हणजे आपल्या गाठी तुटणार नाही आणि धाग्यापासून सेपरेट होणार नाही। बघा तूप लावले म्हणून हे अगदी सहज सेपरेट होते। तर बघा मस्त अशा 5 मिनिटांमध्ये घरच्या घरी या साखरेच्या गाठी तयार करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्या साखरेच्या गाठी तयार आहेत। तर तुम्ही नक्कीच गुढीपाडव्यासाठी यावर्षी या पद्धतीने साखरेच्या गाठी किंवा हार तयार करून घेऊ शकता। अजिबात वेळ लागत नाही। ही गाठी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला येईल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक मस्त नव्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।